घेऊन पुढे जा. वाळवीरमध्ये हे दरवर्षीची पाणी टंचाई असते. शासनाने एक जल जीवन योजना आणली, परंतु त्या जल जीवन योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. लाखो करोडो रुपये खर्चून सुद्धा आतापर्यंत कुठल्याही पाड्यावर गावाला पाणी मिळाले नाही. ही योजना तशीच विहीर खोदून धुळकात पडली, टाक्या बांधून ठेवल्यात, पाईपलाईन केली, परंतु नळाला पाणी येत नाही. आणि इथं दरवर्षी पाण्याची टंचाई असते हे माहीत असून सुद्धा प्रशासन त्याच्याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करत आहे. आणि इथं धरण वाकी कापरी धरण असून त्याचा जायकवाडीला पाणी जातं, परंतु इथल्या नागरिकांना त्याचा पिण्यासाठी फायदा होत नाही. जर धरण उशाला असेल आणि कोरड घशाला तर ते धरण कशासाठी? आदिवासींच्या जमिनी धरणात जातात आणि आदिवासी भूमिहीन होतो, परंतु त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अशी एकूणच इथली पाणी टंचाईची दरवर्षीची ही परिस्थिती आहे. शासनाला प्रस्ताव दिला का टँकरचा? शासनाला प्रस्ताव दिले आहे, परंतु अद्यापपर्यंत इथं BDO सुद्धा येऊन गेले मागच्या आठवड्यात, तहसीलदार येऊन गेले. इथं प्रस्ताव पण दिलेला आहे टँकरचा, परंतु आतापर्यंत टँकर सुरू झालेला नाही. पाण्याला किती लांब जावं लागतं? कुठून आणावं लागतं पाणी? पाण्याला आता जे काही जुने स्रोत आहेत विहिरींचे, परंतु ते पण तळ गाठलंय त्यांनी. आणि बायांना सकाळपासून तर पहाटी विहिरीवर टिपून पाणी भरावं लागतंय. 4-4 हांडे घेऊन 4-4 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागतंय. कुठलं शेतीचं काम करायला जमत नाही आणि अख्खा दिवस महिलांचा पाण्यात जातो. संतू ठोंबरे. किती दिवसांपासून वाढतं? म्हणजे आता पिढी चालू आहे. मागच्या वर्षी तुमच्याकडे जल जीवन मिशनचे काम पूर्ण झाले, त्याचं पाणी येत नव्हतं? नाही, फक्त ते देखाव्यासाठी ठेवलेले आहेत. पाणी नाही किती झाले? म्हणजे आता गेल्या वर्षी चालू केली होती ना, तर त्या वर्षापासून गेल्या वर्षी फक्त टॅटिंगला केले होते चालू 2-3 दिवस, तिथून मग चालूच नाही केले. ह्या वर्षी सुद्धा नाही चालू केले. 2 ते 3 किलोमीटर म्हणजे वाडीच्या म्हणजे अर्धा तास लागतो यायला आणि जायला. घरची कामं कशी होतात मग ते पोरं सोरं टाकून जावं लागतं. घरी कोणीच नसतं? राहतात, पण आता ते पण शेतावर जातात तोडणी वगैरे करायला. नाव? कविता तुळशीराम ठोंबरे.